गंगाखेड नगर परिषदेच्या जे निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण नगराध्यक्षाचे दावेदार म्हणून आपण अर्ज दाखल केलेला आहे. काय प्रतिक्रिया आहे? सौ जयश्री रामप्रभू मुंडे नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून उमेदवार आहे. मला उमेदवारी मिळालेली आहे आणि आज ह्या गंगाखेड 8 वर्षानंतर लागलेल्या निवडणुकीमध्ये भाजपला आज स्वतंत्र लढण्याची आणि स्वबळावर लढण्याची एक संधी मिळालेली आहे. ती संधी मला मिळाल्यामुळे मला ह्या गोष्टीचा आनंदही आहे आणि पूर्ण सक्षमपणे उतरण्याची तयारी सुद्धा आहे. गंगाखेड शहरात असे म्हणजे कोणते महत्वाचे प्रश्न आहेत जे नागरी सुविधापासून आज जे गंगाखेडचे नागरिक त्रस्त आहेत तर त्या कोणत्या प्रश्नाकडे आपण प्राथमिक प्राधान्य देणार आहोत? गंगाखेडमध्ये समस्या ह्या 16 पासून ज्या आहेत त्या 8 वर्ष झाल्या तशाच आहेत. विकास झाला, हा विकास कुठे झाला माहित नाही. 4 रस्ते नुसते केले म्हणजे पूर्ण गंगाखेडचा विकास झाला असा होत नाही. मूलभूत सुविधाच ह्या 8 वर्षात नाही. रस्ता नाही, नाली नाही, पाणी नाही. कुठेही गेलं तर ह्या 3 समस्या तर पहिल्या आमच्या समोर येत आहेत. मग ह्या 8 वर्षात झालं काय? पहिल्या 5 वर्षात आणि मधल्या 3 वर्षात आणि ह्या आमदारांच्या काळामध्ये मग गंगाखेडचा विकास झालाय कुठं हेच पहिलं शोधून काढावं लागणार आहे आणि तिथून हे काम पूर्ण सुरू करावं लागणार आहे. असं पाहण्यात येते की गंगाखेड शहरातली जी आता निवडणूक होत आहे आणि जी नगराध्यक्ष पदासाठी आपण लढत आहात यामध्ये तिहेरी लढत होईल असं दिसतंय चित्र. काय वाटतंय? तिहेरी लढत होईल. प्रत्येक उमेदवार उभा राहणार आहे. त्यांनी आधी कारभार केलेले आहेत. त्यांचे कारभार काय आहेत हे सगळ्यांनी बघितलेले आहे. तापडिया आधी जे होते त्यांच्याच घरात परत दुसरी उमेदवारी आहे. तेच उमेदवार आहेत आणि आमदार म्हणतात की मी विकासासाठी करतोय तर मग परत 30 उमेदवारी त्यांना देऊन काय विकास? 5 वर्ष लोकांनी बघितलेला आहे ना काय विकास केलेला आहे, काय कामं झालेली आहेत? काहीच नाही. गंगाखेड शहरामध्ये धुळीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात दिसत आहे. काय प्रतिक्रिया? धूळ हा नेमका गंगाखेड मधलाच रोड का करत नाहीयेत हा प्रश्न आहे. कुणासाठी रुकवलाय आणि का रुकवलाय आणि का धुळीचं एवढं साम्राज्य आहे? तुम्ही विकास केला म्हणतात तर मग गंगाखेडचा चेहराच का असा धुळीत पडलेला आहे हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही रोड केले कुठे आणि का इथला बंद ठेवलाय हा प्रश्न आहे. आम्हालाच प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. आज आपण प्रत्येक वार्ड मध्ये फिरत आहात, नागरिकांच्या गाठी भेटी घेत आहात. काय प्रतिक्रिया आहे नागरिकांची? नागरिकांच्या ह्या मूलभूत 3 सुविधा तर आहेतच. गंगाखेडची दुर्दशा तर सगळे बघतातच आहेत आणि त्यामध्ये बऱ्याच मागण्या होत आहेत. आता काही महिला असल्यामुळे महिलांना बोलतात. आता काही जणांनी अंगणवाड्यांच्या मागण्या केल्या आहेत की आम्हाला अंगणवाड्या नाही. इथे बराच नागरिक हे दिवसभर कामाला जातात बाहेर. मग ते कारखान्यावर जात असतील, कुठं जात असतील किंवा कुठं घरगुती काम असतील किंवा शेतात जात असतील. त्यांना लेकराबाळांची आणि अंगणवाड्यांची तिथे त्यांनी मागणी केलेली आहे. आता ती नगरपालिकेमार्फत किती करता येतील त्याचं 100% काम करण्याचा निर्धार आहे. आता आज आपण नागरिकांसमोर विकासाचा तर आहेच, पुन्हा मूलभूत सुविधा आहेत. गंगाखेडचे बाजारपेठ आहे. बाजारपेठेमध्ये आता ह्यामध्ये परत येतं की तुम्ही मग बाजारपेठेच्या ह्याच्यामध्ये महिलांसाठी काय करणार? तर एवढ्या बाया दिवसभर आता कधी कधी बाजाराला वगैरे येतात त्यांच्यासाठी काहीच नाही. बाजारपेठेमध्ये सुविधा आपण हिरकणी सर्गा कक्ष दिवसभर बाया खेड्यापाड्यातून येतात त्यांना दिवसभर बसायला जागा नसते, दुकानांपुढेच बसलेले असतात. त्यांच्यासाठी काही करता आलं तर ती एक आहे माझी काम करण्याची इच्छा की तिथे काहीतरी एखादं कशी जागा मिळेल आणि काय होईल आता हे नगरपालिकेमार्फत बघून ती सुविधा उपलब्ध करून देणे. शहराचा विकास आम्हीच केला असं म्हणतात आमदार साहेब. काय प्रतिक्रिया? शहराचा विकास केला तर शहराने बोललं पाहिजे ना आमचा विकास झाला पाहिजे म्हणून. शहरातला प्रत्येक जर वासीय म्हणत असेल की आमचं कामच झाले नाहीत तर विकास कुठं झाला मग हा प्रश्न आहे. पण तुम्ही डोर टू डोर म्हणजे प्रचारासाठी जात आहात, नागरिकांच्या भेटी घेत आहात. स्वतः आता त्या ठिकाणी असं काही चित्र अनुभवलं का की जिथे समजा नाली तर झाली किंवा रोडही झाले पण ते जशा पद्धतीने नागरिकांना त्याचा उपयोग व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने उपयोग होत नाही असं काय चित्र दिसलं? बऱ्याच ठिकाणी रोड आणि नाल्यांचा समन्वय नसल्यासारखं झालंय. रोड उंच, नाली खाली किंवा नाली वर झालीये, रोड खाली झालेत. पाऊस पडला तर नाली उंच झाल्यामुळे सगळं रोडचं पाणी घरामध्ये येतंय. ह्याच्यासाठी अंडरग्राऊंड वॉटर ड्रेनेज करणं गंगाखेडसाठी हे आमचं एक उद्दिष्ट आहे. गंगाखेडसाठी आता नगरपालिकेमधून वॉटर अंडरग्राऊंड ड्रेनेज आणणे. त्यामुळे नागरिकांना आपलं आव्हान काय असणार आहे?
पूर्ण देशात भाजपची सत्ता, राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे आणि आपले पालकमंत्री भाजपचे आहेत, सर्वत्र भाजपचंच सत्ता जी असल्यामुळे नगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपची सत्ता यावी, त्यामुळे आपल्याला मोठा निधी तर मिळणारच आहे आणि विकास कामाला कुठेही अडथळा न येता आणि पालकमंत्री स्वतः स्त्री असल्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी सोप्या होणार आहेत आमच्या गंगाखेडसाठी. ज्या आमच्या नगरपालिकेमध्ये माझ्या ज्या 3 मागण्या आहेत की महिलांसाठी बाजारपेठेमध्ये एक चांगला हिरकणीसारखा कक्ष, महिलांसाठीच खास शौचालय, पुन्हा आपल्या अंगणवाडीसाठी खूप मोठा प्रश्न आहे तो आहे. ड्रेनेज वॉटर सिस्टम, आता ह्या ज्या गंगाखेडचं जे नाल्या आणि रोडचा समन्वय जो बिघडलेला आहे तो सुरळीत करायचा असेल तर केलेले रोड हे ते असल्यामुळे आपण अंडरग्राऊंड वॉटर ड्रेनेज ही एक मोठी योजना अंमलात आणण्याचा आमचा निर्धार आहे.